Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मित्रा कुठं आलास? बीड. बीडवर आलाय का? वा, वय काय? वय 25. बरं, मला सांग आता, काल कोर्टाचा निर्णय आला बरोबर, मग आज नक्की आता काय भूमिका आहे? रस्ते तर खाली केलेले मला दिसत आहेत, पण मग आता आंदोलनकर्ते सांगितलं की तुम्ही तिकडं मैदानावरच गेलं पाहिजे, मैदानाच्या बाहेर नाही, रस्ते मोकळे करायला सांगितलं. हे आम्हाला खरं तर मान्य नाही. मान्य नाही आम्हाला. मान्य नाही. मान्य नाही. बरं, पण मग मान्य नाही म्हणजे आता हे कोर्टाने आधीच सांगितलं होतं आणि पाटलांनी त्याला हमीपत्र दिलं होतं म्हणून कोर्टाचं असं म्हणणं आहे. आता हा विषय कसा आहे माहिती का? पीसीआर मला ऐकू येतोय. बोल, काय म्हणतो? कसं आहे माहिती का? आता म्हणजे हमीपत्र दिलं ते खरंय, पण आम्हाला मराठ्याला नाही असं न सांगता म्हणजे त्याला हे नाही, असं आम्हाला पण दुसरं काही हे नाही, त्याच्यामुळे आम्ही इथून हटणार नाहीत आता. हा, काय म्हणता महाराज? इकडे पुढं. नमस्कार, नाव सांगा, कुठून आला तुम्ही? भगवानगाडी, सुवानपूर, भोकरदन तालुका. भोकरदन म्हणून आला? हा. मग काय आता म्हणणे? कारण बघा, हे बघा, दोन गोष्टी. एक म्हणजे आंदोलनाची परवानगी पाटलांनी स्वतः हमीपत्र दिलं म्हणून मिळाली होती, त्यानंतर इतका सगळा बांधव एकवटला. आज मला दिसतंय की इथं तुम्ही तर हा रस्ता कालपर्यंत मोकळा होता, आज मोकळा आलाय, इकडे पण केलंय, पण आंदोलनाचं जे डेझिग्नेटेड ठिकाण म्हणजे ठरवून दिलेलं ठिकाण फक्त आझाद मैदान आहे, त्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याकरता पाटील पण म्हटले की बाबा तुम्ही आता जा तिकडे म्हणून. मग पाटीलना जावी म्हणलं तरी जाणार नाही, गावाकडनं इतके लोक येऊ राहिले. आता आम्ही आमचं आरक्षण घेतल्याशिवाय जात नाही, ज्याचा JR निघत नाही. 180 आमदार पाटलाचे असून हे काय घरी बांगडे भरून राहू राहिले का? सगळं पाटलाचं मतदान आहे, सगळे पाटलाच्या भरोश्यावर निवडून आले, फक्त भाकरी खायला आम्हाला आमचं सगळं पाटलानं पुढे आणलेलं आहे. त्याचं काहीच नको. अर्ध्या मुंबईला पुरल एवढं घरून जेवण चटणी भाकरी आमच्या मायलेकी करून देत आहे. यांच्या भरोश्यावर आम्हाला काहीच लागत नाही. जोपर्यंत आमचा JR निघत नाही तोपर्यंत आम्हाला हलायचं नाही. पाटलाच्या आदेशाचं एक पालन होईल, आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, आम्ही पोलीस बांधवाला त्रास करणार नाही. बरोबर, पण तुम्ही असं म्हणताय, गेले पाटील 4-5 दिवस सांगत होते बाबा पोरांनो जरा जपून वागा, ते म्हटले सावध राहा, कारण तुमच्यामध्ये कोणतरी माणसं घुसलेली असू शकतात, त्यांना संशय असावा मोस्टली. तर माझं असं म्हणणं आहे, पण मग असं पाटलांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही आता ऐकणार नाही? पाटलाचं रक्त गद्दार नाही, आमच्यात कोणी गद्दार म्हणून घुसणार नाही, कोणी गोंधळ करणार नाही. आदेशाचं पालन होईल, सर्व नियंत्रण मध्ये होईल. आमच्या दादाला जर काही करता काही झालं तर शासनाला याची दखल गावापर्यंत द्यायच्या, गाव बंदी होईल, त्याची एकाही आमदार खासदाराला गावात प्रवेश होणार नाही. याची अशी मोठी किंमत चुकवावं लागेल. आज नाही तर उद्या तात्काळ यांनी दक्षता घ्यावी. दादाची तब्येत फार खालवलेली आहे. अगदी खरं आहे, विषय तितका सेन्सिटिव्ह आहे, पण तुम्ही म्हणताय की आता आमदार खासदारला फिरू देणार नाही. पण साहेब, आपणच माणसं होतं ना, त्यांनी मतदान केलं म्हणजे तुम्हीच होतं ना सगळेजण. आश्वासन दिलं ना, तुम्हाला आरक्षण देतो म्हणून आश्वासन दिलं, 6 महिन्याचा कालावधी दिला आम्हाला, का नाही अंमलबजावणी केली? त्यांना कळत आमचे त्यांचे पानदान रस्ते सुद्धा बंद होईल. आमदार खासदार चेक बंद. 180 आमदार मराठ्याचे, त्यांना लाजा वाटायला पाहिजे. मराठ्याच्या मतावर निवडून आले, 70% मतदान पाटलाचं आहे आणि पाटलाला आरक्षण नाही. त्याच्यामुळे सर्व पाटील एकवटलेला आहे. गावातून आमच्या आया बहिणी चटणी भाकरी करून आम्हाला सगळे पाठवत आहे. त्याच्यामुळे आम्ही इथून हलणार नाही. आरक्षणचा JR निघत नाही तोपर्यंत हलणार नाही. पाटीलच कार्यकर्त्यांना आवाहन करतात की बाबांनो तुम्ही, पूर्ण समाज आम्हाला साथ देतोय, पाटीलच नव्हे सगळ्यांना. मी हे अगदी बरोबर आहे की समाज एकत्र आणि एक गठ्ठ आहे, त्यात कोणाला संशयच वाटत नाही. मुद्दा असा आहे की ज्यावेळी हे आंदोलन कोर्टाच्या बेसवर जाताना तिथे बॅकफुटवर गेल्यावर की आत्ताची परिस्थिती आहे, आंदोलन करू नका असं कोर्टाने सांगितलं, तो तर नैसर्गिक अधिकाऱ्याने सांगितलं, पण नियमांचं उल्लंघन झालंय. आज नवीन नोटीस काढली की. मला एक सांगा सर, हे पायट 6 वाजता शपथविधी घेऊ शकत्या, 2000च्या नोटा एका मिनिटात बंद करू शकता. मग हे आरक्षण देणं आहे मुख्यमंत्री ना. ज्यावेळेस हा मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी काय सांगितलं की याला अधिकार आहे. ज्यावेळेस आपले साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेस, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्याला अधिकार आहे. मग आता हा मुख्यमंत्री ना, मग याला अधिकार आहे ना, मग का नाही JR काढत आमचा? त्याच्यामुळे आम्ही हलत नाही. जे आता काय चाललंय बघा, इथे आंदोलनकर्ते या साईडला तर आले, ते कॉपरेट पण करतायत, पण ते सुद्धा पाटलांवर प्रेम एवढं आहे. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काही होऊ दे, पण पाटलांना काय सोडून आम्ही इथून जाणार नाही. आता तरी हे असं म्हणतात, प्रिमायसेस खाली करा, हे 12 पर्यंत सांगितलेलं आहे की बाय आफ्टरनून तुम्हाला वॅकेट करावं लागेल.
ओमकार अगदी मला असं वाटतं राहुल आपण एकदा स्वानंदकडे काय चाललंय पण आझाद मैदानामध्ये जाऊयात. कोर्टाच्या फ्रेमवर जिथे तिथे तिथे आझाद मैदानामध्ये नेमकं काय सुरू आहे ते बघूयात, कारण कोर्टाने आझाद मैदान ही डेझिग्नेटेड प्लेस आहे असं सांगितलं होतं आणि तिथे केवळ आंदोलन करता येईल आणि केवळ 5,000 आंदोलक तिथे असू शकतील असं म्हटलं होतं. तिथे आझाद मैदानामध्ये आज काय परिस्थिती हे समजावून घेऊयात. स्वानंदकडे जाऊयात. स्वानंद, तिथे सध्या काय परिस्थिती आहे? कालच्या कोर्टाच्या आदेशानंतर आता काही बदल झालेला आहे का? काल आपण बघत होतो की तिथे वॉटरप्रूफ मंडप उभारण्याची सुद्धा तयारी झाली होती, पण कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की तिथे केवळ 5,000 आंदोलकांना आंदोलन करता येईल आणि जे सुट्टीच्या दिवशी आहे तिथे आंदोलन करता येणार नाही. सध्या वातावरण काय आहे? किती आंदोलक तिथे जमलेले आहेत? त्यांच्या काय भावना आहेत? आझाद मैदानावरती आत्ता नुकतीच म्हणजे काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली होती की आझाद मैदानाचा जो परिसर आहे दक्षिण मुंबईतील त्या परिसरातील सर्व वाहने आणि आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ही नोटीस आली. पण आता जर मी आझाद मैदानावरती बघितलं तर कालच हा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण आत्ता सध्या सर्व आंदोलक इथे जमा झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि त्या पद्धतीनं सर्व एकत्र आलेले आहेत. अनेक आंदोलक आहेत तिथं, म्हणून आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं अशा पद्धतीच्या इथं घोषणा सध्या सुरू आहेत. सर्व आंदोलक हे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रस्त्यावर काही गाड्या लावलेल्या आहेत तिथून ते आता इकडे येत आहेत. त्या गेटमधून सर्व आंदोलक एकत्र आझाद मैदानावरती एकत्र येण्यासाठी जमा झालेले आहेत. तसेच आपण जर पाहिलं तर फक्त 5,000 आंदोलकांना एकत्र येण्यासाठी परवानगी दिली होती. आता त्या ती परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस दिलेली आहे. ते पूर्ण नियम मोडले आहेत किंवा नियमांचं उल्लंघन झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अनेक आंदोलन आहेत, त्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. कुठून आले तुम्ही? आम्ही वैजापूरून आलो. किती दिवस झाले आले तुम्ही? 3 दिवस झाले. आता तर नोटीस आली मुंबई पोलिसांची आझाद मैदान परिसर रिक्त करा म्हणून. जरी नोटीस आली तर आम्ही तिकडे जाम करू. जरी इथं आम्ही बाहेरून जाम करू. मुंबई रेल्वे असन काय असन ते जेवढे स्टेशन असतील पुढे जाम करून टाकू. कोर्टानं पण आदेश दिलेत ना काल? दिले असेल ना, मग याच्या पहिले नाही दिले का कधी? आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण पाहिजे. कुठून आले तुम्ही? बीड गेवराई. किती दिवस झालं? 7 दिवस झाला आज. आता कोर्टानं सांगितलंय आता हे पूर्ण मुंबई पोलिसांची पण नोटीस आली परिसर मोकळा करा. कोर्टाचे आदेश पाळायला कोर्टाला याचे बीजेपीचे शिवसेने बाळासाहेब ठाकरेचे पक्ष फोडले, यांचे सगळे आमदार पळवले, त्याच्यामध्ये सगळा फ्रॉड निर्णय दिला. कोर्टाचे आदेश कोर्टे फडणवीसचे आणि फडणवीस कोर्टाचे, यांचे कोणी आदेश पाळणार नाही, काही नाही. आणि फडणवीसांचं आहे. हा, फडणवीसच कोर्ट आहे आणि यांचे आदेश कोणीही पाळणार नाही मराठा समाज. आणि यांनी आम्हाला इथून बाहेर पाठवलं तर आम्ही नवी मुंबईच्या पलीकडे पूर्ण महाराष्ट्रातून येणारे मुंबईला जे रस्ते आहेत ते पूर्ण जाम करून टाकू. मुंबईचं नस जी म्हणतात रेल्वे, लोकल रेल्वे, तिला आम्ही रोखून धरू. कुठून आले तुम्ही? काय? मी जालना जिल्हा बदनापूर तालुक्यामधून आलेलो आहे भाऊ. मला एवढंच सांगायचं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार आपण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण राहतो आणि महात्मा गांधीने आपल्याला फार मोठं हत्यार दिलेलं आहे की आपण लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आज इथं आलेलो आहे. आज आमच्या मागण्या अशा आहे की आमच्या तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने आले म्हणता, पण कोर्टानं काल सांगितलं की पूर्ण रस्त्यावरती गर्दी झाली, लोकांना अडथळा निर्माण होते, मुंबईकरांना रस्त्यावरती गाड्या लावल्यात, कचरा झालाय, असं कोर्टानं ताशेरे ओढलेत. आता सर्व परिसर मोकळा करायला सांगितलं की. आता मला कोर्टाला एक सांगायचं आहे न्यायदेवतेला की तुम्ही इतक्या दिवसापासून तुम्ही यांना विचारत ना का नाही सरकारमधल्या लोकांना की बाबा हो, तुम्हाला 6 महिन्यापासून जरांगे भाऊ सांगतात की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा. तुम्हाला भेटून सांगितलं, फोन करून सांगितलं, वारंवार या सरकारला सांगितल्यानंतर बी जर या सरकारच्या लक्षात येत नसेल तर न्यायदेवतेच्या तर लक्षात यायला पाहिजे. सरकार विचारायला पाहिजे जज साहेबांनी त्यांना की तुम्ही यांचा प्रश्न इथपर्यंत येण्याची गरज का पडली. पण कोर्टानं सांगितलं, पण कोर्टाच्या निर्णयानंतर आदेशानंतर काल मनोज जरांगे पाटलांनी प्रेस घेतली. त्यांनीही सांगितलं की पोलिसांना सहकार्य केला, रस्त्यावरच्या गाड्या काढला, तरी देखील तुम्ही मनोज जरांगेंचं ऐकणार नाही. आम्ही मनोज जरांगे साहेबाचं संपूर्ण ऐकतो भाऊ, आमचे सर्वस्व आहे. आणि तुमच्या माहिती करताना सांगिततो की कालपर्यंत ज्या टायमाला नोटीस आल्यानंतर आमच्या बऱ्याचशा बंधवांनी आपल्या गाड्या बऱ्याचशा पार्किंगला नेण्यात आलेलं आहे. पण तुमच्या माहिती करताना सांगतो, भाऊवर प्रेम करणारे लोक इतके आहेत समजा की त्याची गर्दी शासनाने ठरवून दिलेल्या जागेमध्ये मातच नाही आहे. आता तुम्ही सांगता 5,000 शासनाने सांगितलं, कोर्टाने आदेश दिला की 5,000 लोक इथं फक्त बसू शकतात. आता इथं कोटीनं लाख मराठा आलेला आहे समजा. आता इथं लाख मराठ्याची राहण्याची, बसण्याची, संडाची कुठली व्यवस्था आहे का इथं? मला सांगा ना तुम्ही कसे राहू शकतात? अहो मिळेल तिथं लोक थांबू राहिले, लोक स्वतःच्या वाहनामध्ये थांबू राहिले. तुम्ही अहो याचाही कोर्टाने विचार करायला पाहिजे ना.
40 किलोमीटर आम्ही जाऊन येऊन करतोय, वाशीमधून येतो, इथं जातो येतो. पण मनोज जरांगे पाटील 27 तारखेला आंदोलनाला मुंबईत येण्यापूर्वीच मोजक्याच वाहनांना देखील परवानगी दिली होती. असं नाही, पण मग आमचं प्रेम आहे तितकं शासनाला कळू नाही, एवढं कोर्टाला कळू नाही की इतकं बरोबर झालं, जेवढा मोठा नेता झाला आहे आणि ह्या माणसाचं इतकं मोठं प्रेम आहे, त्यांना कळायला पाहिजे ना, एवढे लोक कसं काय येतील. कुठून आहे तुम्ही, काय बोलताय तुम्ही? माझं नाव श्रीधर घनश्याम पाटील, गाव माझं विरवडे बुद्रुक, तालुका मूळ, जिल्हा सोलापूर. मी उपोषण करत आहे. काल जो उपोषण करताय? हो, 2 दिवसाचं मी उपोषण केलेलं आहे मनोज दादांसाठी. गेल्या वर्षी केलं होतं. माझा फक्त साधा प्रश्न आहे की कोर्ट हे न्यायदेवता आहे, आमचा न्यायदेवतेवर 100% विश्वास आहे, परंतु न्यायदेवतेने हे न्याय देण्याचं काम करावं, सरकार चालवायचं काम करू नये. न्यायदेवतेने हे सरकारला आदेश द्यायचे असतात. समजा की आता आम्हाला इथं पहिल्या दिवशी आम्हाला लाईट, पाणी, टॉयलेट नव्हते, तर ह्यावेळेस इथं सरकार कमी पडलेलं होतं आम्हाला. त्यावेळेस न्यायदेवता का म्हणले नाही बाबा तुम्ही उपोषण करता, तुम्ही जे काय मूलभूत हक्क आहेत, अधिकार, तर तुम्ही ते का देत नाही त्यांना? हे सरकारला न्यायदेवता म्हणत नाही. असं न्यायदेवता म्हणते की तुम्ही 5,000 लोकांना गाड्या मुंबईच्या बाहेरच लावा किंवा मैदानात. आता क्रॉस मैदानाचा विषय घ्या दादा, क्रॉस मैदानात आता गुडघ्या एवढा चिखल आहे, आम्ही कशा तिथं गाड्या लावणार? परत आम्हाला न्यायदेवता म्हणते की मग तुम्ही खारघरला जाऊ, खारघरला पण तीच परिस्थिती. तुम्ही आम्हाला म्हणते की FMC मार्केट वाशीला जाऊ, वाशीला सुद्धा असते. मग आम्ही 30 किलोमीटर इथं यायचं का? आम्ही आमचा हक्क मागायचा नाही का? फडणवीस साहेबांना माझी नंबर द्या. फडणवीस साहेब, तुम्ही जर खरंच खानदानी असाल तर फडणवीस साहेबांना आमच्या सगळेश्वरीच्या अधिसूचनेचं काय झालं ते फक्त सांगा. गेल्या वर्षी वाशिम मार्केटला तुम्ही आम्हाला सगळेश्वरीची अधिसूचना दिली ती एकनाथ शिंदे साहेबांनी. आज तुम्ही ते मूलभूत, आज तुम्ही ते आचरणात का आणली नाही किंवा तुम्ही आज ते का आणले नाही, त्याचं आम्हाला त्यांनी 100% आता उत्तर द्यावं. स्वानंद आम्हाला तिथली परिस्थिती पण एकदा दाखवशील का? बरोबर, मग त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे? आता सरकारनं 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत घेतलेली होती. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे, तर त्यांची तब्येतीचं काही आता परिस्थिती आहे? कारण त्यांनी काल उपचार घ्यायला सुद्धा नकार दिला होता. ज्या या सगळ्यानंतर आज तिथे आझाद मंदिरावर किती लोक आहेत, ती किती लोक जमलेली आहेत आणि नोटीस जी पोलिसांनी दिलेली आहे ती त्यांच्या कोर कमिटीपर्यंत मिळाली आहे का? नक्कीच राहुल, आता नोटीस बजावण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी. आता हे जे कॅमेऱ्यात पाहू शकतो आपण व्हिज्युअल्समध्ये, समोर स्टेज आहे जिथं की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या समोरच्या सर्व मंडपमध्ये पूर्ण आंदोलक जमा झालेले आहेत आणि सर्व सकाळपासूनच इथे एकत्रित जमा झालेत. घोषणाबाजी सुरू आहे, ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे असं म्हणणं आहे. त्यात 5,000पेक्षा जास्त इथे आंदोलक सध्या जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खूप गर्दी आहे आणि सर्व आंदोलक एकत्र जमा झालेले आहेत. त्या दृष्टीने इथं पूर्ण पोलिसांचा फौजफाटा देखील आहे. आता काही वेळातच मुंबई पोलिसांनी आणि पूर्ण अनाऊन्समेंट केलेले आहे, रस्ते मोकळे करा, आझाद मैदानच्या बाहेरचा परिसर जो असेल तो सर्व आंदोलक इथे एकत्र जमा झालेले आहेत. राहुल, निश्चित आता तू आमच्यासोबत जोडला जात, आपण ओंकारकडे परत जात. ओंकार, आता स्वानांनी जी परिस्थिती दाखवली त्याच्यामध्ये आंदोलक सुद्धा म्हणतात की आमचं मनोज जरांगे पाटलांवर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी आम्ही आलेलो आहोत. कोर्टाने हे सगळं बघितलं पाहिजे आणि केवळ 5,000 लोक काही इथे येऊ शकत नाहीत. आम्ही जर असं झालं तर मुंबई बंद करू किंवा मुंबईकडे येणारे रस्ते बंद करू. आता कसा मार्ग निघणार आहे? कारण काल तू सुद्धा हिअरिंग ऐकली, तू हायकोर्टाच्या इथे होतास. कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की कोर्टाने हेही म्हटलं की बघा आमच्या कोर्टाबाहेर सुद्धा आंदोलकांनी घोळका घातलेला आहे आणि अशा वेळी हे काही शांततेचं आंदोलन नाहीये. त्यांनी थेट जे आंदोलनकर्त्याचे वकील होते त्यांना असं म्हटलं होतं. त्यामुळे आज जी सुनावणी होणार आहे याच्यामध्ये कोर्ट काल म्हटलं होतं की तुम्ही काय गोष्टी करताय किंवा आम्ही आदेश दिल्यानंतर काय परिस्थिती आहे याच्यावर आम्ही आज निर्णय घेणार आहे. काय वाटतं आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा कोर्ट पुन्हा घेईल का? राहुल, 2 मुद्दे समजून घेतले पाहिजेत. एक सगळ्यात महत्वाचा हा होता की सुरुवातीची नियमावली, त्याच्यावरती घेतलेलं हमीपत्र आणि त्या हमीपत्रावर पाटलांनी दिलेला शब्द आणि त्या शब्दावर आधारलेलं आंदोलन, कार्यकर्त्यांना आवाहन करूनही त्या गोष्टी फॉलो झाल्या नाहीत म्हणून कोर्टाच्या निदर्शनास त्या पिटिशनर्सने आणून दिलं. पिटिशनर्स कोणाशी संलग्न काय नाही कार्यकर्ते आरोप करतात, मुद्दा तो नाही, पण कोर्टाचे ऑब्झर्वेशन मात्र महत्वाचे आहेत. ज्यावेळी कोर्ट हे म्हणतंय की पाटलांचा आंदोलन करण्याचा अधिकार नॅचरल आहे, तो निसर्गदत्त अधिकार आहे, पण तो त्याचा हक्क अबाधित ठेवून बाकी नियम पाळले पाहिजेत. आता मगाशी आपण तिकडे बघितलं, जस्ट आत्ता म्हणजे लाईन तुम्हाला मी दाखवतो. आता पोलिसांनी इकडचा जो मेट्रोकडे जातोय हा रस्ता पण मोकळा करायला घेतलाय. आधीपेक्षा आता गर्दी ही थोडी जी कालपासून इथे संपूर्ण होती, थोडी आता एक आपल्याला असं म्हणू की ती स्कॅटर्ड होती, वेगवेगळ्या ठिकाणी लोक जात आहेत आणि त्यांना क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुम्ही रस्ते मोकळे करा आणि जेवढी तुम्हाला जागा नेमून दिली तिथेच जायचं तुम्ही. आता याच्या पुढे आणखी एक काय होणार आहे, ज्यावेळी इतकी वेगवेगळी माणसं आहेत, ज्यावेळी इतकी वेगळी माणसं आहेत त्यांना पाटील आवाहन करतायत, तर आता आज मी बघतोय की मराठा समाजाची लोक, त्यानंतर बाकीची सगळी मंडळी ही सगळी इथे पोहोचलेली. आज समाजसेवक म्हणजे आज इथले जे मराठा सेवक आहेत हे सुद्धा हेल्प करतायत. बाबा कुठून आले तुम्ही? मी
नोंदी तालुका अंबड जिल्हा जालना. बरं, कोर्टाचा निर्णय ऐकला का? कोर्टाचं म्हणणं ऐकणं हे अगदी योग्य बरोबर आहे. आदरणीय ते न्याय देवता आहेत. ते सर्व काही न्याय व्यवस्थित देतात. त्याचं पालन पब्लिकनी करायला पाहिजे आणि पब्लिकनी याचं अवश्य पालन करून आपापल्या गाड्या व्यवस्थित सांगितल्या ठिकाणी नेऊन लावायच्या. व्यवस्थित आपला जो रस्ता आहे हा मार्ग मोकळा करून द्यायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन न करता कुठेही गालबोट न लागता अशा प्रकारे आपण आंदोलन हाताळायचं आहे. तरी पब्लिकला माझी नम्र विनंती, आपण हे आंदोलक आहे अगदी शांततेने नम्रतेने जिंकवायचं आहे. याच्यासाठी आपण हे प्रयत्न गेले काल कोर्टात व्हिडिओ दाखवले, पोरं ऐकत नाही असं दिसतं याच्यावरून. सर एक मिनिट आता कसं असतंय, मुलं म्हणजे मुलंच असतात, ठिकठिकाणचे असतात. ते काही ज्या वेळेस पाटलांनी आदेश दिले त्यावेळेस तिथे हजर नसतात. त्या मुलं हा प्रकार घडू शकते. ज्या पाटलांनी जे आदेश दिले ना कुणी मी कुठं काही गाल बोट लावू नका, परंतु ते मुलं तिथं नसतात म्हणून ते करतात. थोडं थांबा एक मिनिट, मला त्याचं उत्तर देऊ द्या. तरी मग हे कोर्टाने जे आदेश दिलेत तेवढं जनतेने पालन करावं. हा जो मोठा महामार्ग मोठा रस्ता आहे हा मेन सिटी आहे आणि इथून हा वावरणे सिटी आहे. तर एक रस्ता त्यांना पोलीस डिपार्टमेंट जे सांगतंय त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, एवढी माझी नम्र विनंती. एकदम बरोबर बोलला, मस्त. या तुम्ही काय म्हणणे? आजची स्थिती बघा, जसा आदेश आला जरांगे पाटलांनी रात्री संदेश दिला सगळे रस्ते मोकळे गेले 4 दिवस तेच सांगतात, वेगळं नाही काल काय सांगितलं. पण आज बघा कुठेही कुणालाही पब्लिकला मुंबईच्या पब्लिकला कुठेही त्रास नाही. आम्ही पूर्ण मुंबईमध्ये फिरतोय, कुठेही त्रास नाही. तुम्ही त्रास देता हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा होता, समजून घ्या. मुद्दा यातला थोडं आपण इकडे येऊ, गाड्या अडवू नको, रस्ते गाड्या मोकळा करू आपण. चला, माझं असं म्हणणं आहे, तुम्ही त्रास देताय हा कोर्टात मुद्दा नव्हता. कोर्टात मुद्दा हा होता परिस्थिती शहराची पूर्ववत केली पाहिजे. आता गेल्या 4 दिवसात ऐका, गेल्या 4 दिवसात ती पूर्ववत परिस्थिती दिसली नाही म्हणून एवढं सगळं झालं ना. सर काय मीडियावाल्यांनी धावले. अरे व्हिडिओ ऐक मीडियावाल्यांनी व्हिडिओ दिले बरोबर, व्हिडिओ त्यांनी मॉर्फ थोडी केले, जे दिसतंय ते तसंच दाखवलं. व्हिडिओ एडिट थोडी केले कुणी. ती लोकांनी धावले म्हणजे जी चुकीची परिस्थिती धावली. काही लोक रस्त्यावर बसून अन्न खात आहेत, काही लोक रस्त्यावर झोपलेत, ते व्हिडिओ नाही धावले. पहिल्यांदा दाखवलेत की हे पण व्हिडिओ कोण धावले सर. ज्या वेळेस कालच्या परवादीच्या बसनं ती फडणवीस साहेब जी गणपतीला मीडियावाल्यांचे गेले तेव्हापासून पूर्ण अपोजिट बातम्या, हॉटेल बंद केलेली ती धावले. 3 लय दिवस नाही धावले तुम्ही. आणि लगेच आपण एक सोपं आणि हे करून बोलू. हे तू तर मला पॉलिटिकल नरेटिव्ह देतोस, ठीक आहे. आपण एक सोपं बोलू. या रस्त्यावरती आता कचरा आहे की नाही आहे लाईव्ह मध्ये कुठे बघत एक मिनिट आहे की नाही आहे. ऐक आहे का नाही आहे मला इथं सांग. तू नसेल तर नाही म्हण. हो कचरा आहे. 2 गोष्ट बरोबर. आज हा रस्ता मोकळा झाला, इथं वाहनं सगळी सुरळीत चाललीत हो की नाही? हो. कालपर्यंत हेच चित्र इथं होतं का? काल नव्हतं. कालपर्यंत नव्हतं. बरोबर. ऐक सोपं बोलू आपण, एकदम सोपं. कशाला एवढं क्लिष्ट बोलायचं? आणखी महत्वाचं काय आहे, कालपर्यंत जरांगे पाटील जे सांगत होते तेच पाटील 3 दिवसापूर्वी पण सांगत होते की प्रत्येकाने आम्हाला आरक्षण ही मुद्दा पाहिजे. त्यासाठी शासनाला बी काहीतरी थोडंफार कळावं, शासनाला बी काहीतरी थोडं गांभीर्य घेते नाही, शासनाने काहीतरी गांभीर्य घ्यावं म्हणून आम्ही तेवढ्या पुरतं पोरांनी हुल्लडबाजी केली. पण हुल्लडबाजी पोरांनी केली आम्ही मान्य करतो, पण ही तात्पुरत्या स्वरूपात केली. शासनापर्यंत ते आमचा संदेश पोचावा. हे असं काय नाही. मुंबई कुठं निघाले कॅमेरे, कुठं चालले? पार्किंगला लावून माघारी का? आरक्षण भेटत नाही. गाडी पार्किंगला लावायला चालले, तिथून माघारी येणार. ए भाई, इतके दिवस गाडी कुठं होती? इतके दिवस गाडी कुठं लावलेली? गाडी पार्किंगला होती. आता तिकडं आता इकडे पार्किंग लावायला सांगितलं गाड्या. आता रस्ते मोकळे. रस्ते काय मोकळे? रस्ते मोकळे होणार नाही जोवर आरक्षण भेटत नाही जोवर.
पाटील तर म्हटले की रस्ते मोकळे करा बाबांनी. ही कलिमी गाव होणार आहे, टोप्या बिप्या काढून टाका, ही रस्ता मोकळा करायला लावणार आहेत, टोप्या काढून टाका, रस्त्यावर उभं राहावं लागणार आहे, तरच आरक्षण भेटणार आहे. भेटणार नाही आरक्षण, नाही भेटणार. कोर्टाने सांगितलं तर पाटील म्हणतात बाबांनो ऐका. मग पाटील ना तिथं झोपले, पण बाहेरचे पब्लिक गेल्यानंतर पब्लिक उभं राहणार कुठं? ग्राउंडवर सगळं चिकूल आहे, पब्लिक बसणार कुठं? मग अरे गाड्या काढायला लावल्या आम्हाला, आम्ही बसणार कुठं? मग आतापर्यंत एक मुख्यमंत्री ठीक आहे पोलीस आले, जाऊ दे गाडी जाऊ द्या, ट्रॅफिक नको आपल्यामुळं, त्रास नको कोणाला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता बघा लुप्त व्हायला लागलेले आहेत. आता आंदोलन नाव सांगा, कुठून आलं सांगा. सांगली जिल्हा. आंदोलन आज महाराष्ट्रातली सामाजिक आंदोलनं लुप्त व्हायला लागलेत. का लुप्त व्हायला लागलेत? तर आपापले नेते आपापल्या स्वार्थासाठी आंदोलन उभा करतात. त्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनामध्ये काय तफावत असेल, थोडंसं विसंगती होऊ शकते, पण तफावत या आंदोलनामध्ये आहे. आणि हे आंदोलन जनतेचं आंदोलन आहे. आणि या आंदोलनाला सर्वसामान्य गोरगरीब माणूस स्वतःच्या मोलमजुरी करून इथपर्यंत आलेला आहे. पुन्हा काम खिशातनं पैसे खर्च करून आलेला आहे. बायका पोरं सगळी प्रपंच तिथं टाकून इथं आलेला आहे. काय सुधी सोडून इथं आलाय. काही दिवसानं आमच्या बायका सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. परंतु ही शासनानं याकडे कुठतर कृपा करून पाया पडून सांगतो मीडिया पुढे की शासनानं याची परीक्षा बघू नये. पेशन्स नाही बघितला पाहिजे. बरोबर आहे, पेशन्स नाही, अंत बघू नये शासनाने अंत बघू नये. पण राहुल मी आता दाखवलं जसं की एक एक रस्ते खाली होत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या भावना काही असल्या तरी रस्त्यावरती मात्र सहकार्य मला 100% आता तरी दिसतंय. कालपर्यंत ज्या ठिकाणी मीच इथून रिपोर्टिंग करत होतो त्याच रस्त्यावर मी उभं राहिल्यानंतर गेल्या 4 दिवसातला आणि आजच्या दिवसातला मोठा फरक दिसतोय. आणि तो फरक हाच आहे की त्यासाठी कोर्टाची वाट बघावी लागली का हा एक वेगळा मुद्दा असू शकतो. पण पाटील गेले 4 दिवस एकच गोष्ट सांगतायत, फक्त एवढंच आहे की कदाचित कालच्या नोटीस नंतर आणखी मराठा सेवक आले, ते थोडंसं कोऑर्डिनेट करतायत, त्यामुळे थोडंसं एक ऑर्गनाइज वे मध्ये आणखी गोष्टी होत आहेत. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे. भावनांचा उद्रेक असतो, आंदोलनामध्ये मोठा मॉब असतो, मॉबच्या मिळून सगळ्यांच्या भावना एकदम एक्स्ट्रीम होऊ शकतात. पण तरी सुद्धा नियमांचं पालन करणं बेसिक, या गोष्टीची अपेक्षा ही आपण सगळ्यांकडून ठेवली पाहिजे. आणि त्यामध्ये सगळे आपण नागरिक म्हणून हे कुणीही तसूभरही कमी पडणार नाही, त्याचा मला यांच्या सगळ्यावरती विश्वास आहे. राहुल.